प्राकृतिक प्रवासाची आपल्या विषयाकडे स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, आज आपण पुणे गांधी पोलीस भरती जो पेपर आहे 2017 होता तो आपण आज स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहे. चला तर सुरू करूया आजची लेक्चरला. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न, रामपूर 8 मीटर चालला, तेथून डावीकडे 6 मीटर चालला तर त्याच्या मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत 4. पहिला पर्याय दिलेला आहे 14 मीटर, दुसरा 8 मीटर, 6 मीटर आणि 10 मीटर अशा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा दिशा हा टॉपिक शिकतो तेव्हा आपण अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे ते आपण सविस्तर पाहिलं होतं. आता या प्रश्नाचं उत्तर आपण काढू. राम पूर्वेस 8 मीटर चालला. राम पूर्वेस ही पूर्व दिशा आहे. आपण त्या दिशाचक्र पाहिलं होतं. पूर्व आपल्या उजव्या हाताची दिशा आहे ती पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य, आग्नेय, ईशान्य आणि वायव्य अशा प्रकारे आपण दिशाचक्र सुद्धा त्या लेक्चरमध्ये समजून घेतलं होतं. चला तर राम पूर्वेस 8 मीटर चालला. आता रामचे मूळ ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्वेस 8 मीटर चालला, तेथून 6 मीटर, तेथून डावीकडे 6 मीटर चालला. आता डावीकडे बघा, तो असा चाललेला आहे, त्याची डावी बाजू म्हणजे ही साईड असेल. डावीकडे 6 मीटर चालला तर त्याच्या मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर असेल. बघा, आता राम इथून निघालेला आहे, त्याचं मूळ ठिकाण आहे आणि सध्या तिथे जाऊन पोहोचलेला आहे, म्हणजे आपल्याला एवढं अंतर काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण दिशा टॉपिकवर शिकत असताना अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपण सांगितलं होतं की जेव्हा काटकोन त्रिकोण तयार होतो तेव्हा आपण त्याचं उत्तर पायथागोरसच्या सहाय्याने काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पायथागोरचं प्रमेय लावावं लागेल. त्यासाठी आपल्याला नाव द्यावं लागेल A, B आणि C, म्हणजे काटकोन त्रिकोण ABC मध्ये. आता पायथागोरचं प्रमेय काय सांगते तुम्हाला माहिती आहे, कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग. आपल्याला कर्णच काढायचं आहे, एवढं अंतर काढायचं म्हणजे आपल्याला कर्ण काढायचं आहे. मग बघा, आता एबीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. आता बघा, एबी आपल्याला काढायचं आहे, एसी दिलेला आहे आपल्याला 6 म्हणजे 6चा वर्ग अधिक बीसी दिलेला आहे 8 म्हणजे 8चा वर्ग. 6चा वर्ग 6 6 36, 8 अधिक 64, दोघांची बेरीज केली ती आली 100. आता 100चं वर्गमूळ काढलं ते आलं 10, म्हणजे एबी हे अंतर आहे 10 मीटर. म्हणजेच आपल्याला जे पर्याय दिले होते त्याचं करेक्ट उत्तर आहे ड नंबरचा ऑप्शन. म्हणजेच राम पूर्वेस 8 मीटर चालला, तेथून डावीकडे 6 मीटर चालला तर त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल, तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून 10 मीटर अंतरावर असेल. अशा प्रकारे जेव्हा काटकोन त्रिकोण तयार होतो तेव्हा आपण त्या प्रश्नाचं उत्तर पायथागोरसच्या सहाय्याने काढू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध प्रकार आहे. त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो, कथकली हा केरळ या राज्याचा नृत्य प्रकार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ड हे करेक्ट पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे. पर्याय दिलेले आहे दिल्ली, जबलपूर, वर्धा आणि नागपूर. त्यातला करेक्ट पर्याय आहे ड नागपूर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, देश अधिक भाग या इंग्रजाचा संधियुक्त शब्द कोणता. त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहे यशस्वी धन, यशोधन, यशोधन, यशोधन. तर यासाठी करेक्ट पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक क यशोधन हा आपला करेक्ट पर्याय आहे. मराठी भाषेची लेखक कोणत्या लिपीत केली जाते. त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले अर्धमागधी, पाली, देवनागरी आणि आफ्रिकी नाही. त्याचं करेक्ट उत्तर आहे देवनागरी. मराठी भाषेचे लिखाण हे देवनागरीमध्ये केले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 6, समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता. नसलेला का, तर समुद्र या शब्दाशी समानार्थी असलेला शब्द आहे समीरण. कारण सागर, अर्णव आणि रत्नाकर हे तिन्ही शब्द समुद्र या शब्दाशी समानार्थी आहे, पण समीरण हा शब्द त्या शब्दाशी समानार्थी नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय. पर्याय दिलेले उंदीर, त्यापैकी नाही, उंदरे आणि उंदीर. तर उंदीर या शब्दाचं अनेक वचन विद्यार्थी मित्रांनो उंदीर तेच राहते, म्हणून पर्याय क्रमांक अ उंदीर. प्रश्न क्रमांक 8, एक संख्या दुसरीच्या दुप्पट असून दोन्ही
संख्येची वेगळी 100 आहे तर दुसरी संख्या कोणती? त्यासाठी पर्याय दिलेले आपल्याला 60, 25, 75 आणि 30. बघा त्या प्रकारचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. एक संख्या दुसरीच्या टिप्पणी आहे म्हणजे त्याचा अर्थ एक संख्या बघा एक संख्या आपण x मानू आणि दुसरी संख्या आपण 3x मानू. आता 3x अधिक x म्हणजे ते झाले 4x. आता काय समजतं आपल्याला दोन्ही संख्येची बेरीज 100 आहे म्हणजेच आता आपल्याला 100 ला 4 जर केलं तर आपली 25. याचा अर्थ दुसरी संख्या कोणती तर दुसरी संख्या आहे 25 म्हणजे आपला पर्याय क्रमांक व 25 मध्ये करेक्ट आहे. दुसरी संख्या कोणती तर 25. त्या 95चा वर्ग वजा 95चा वर्ग हे करतो. आता आधी आपल्याला 95चा वर्ग करायचं आहे म्हणजेच 95 गुणिले 95 जर केलं तर ते येते 9/25. त्यानंतर 25चा वर्ग म्हणजेच 85 गुणिले 85 7,925. आता याची वजाबाकी आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो आपला पर्याय क्रमांक अ हा 1800 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 अपत्यता या शब्दाचा अर्थ काय आहे? पहिल्या खरेदीने दुसऱ्याची चिंता करणारा, मोठे पोट असलेला, निस्वार्थ भावनेने वागणारा आणि अतिशय स्वार्थ असणारा. तर विद्यार्थी मित्रांनो अपत्यता या शब्दाचा अर्थ आहे अतिशय स्वार्थ असणारा. म्हणजे पर्याय क्रमांक ड हा आपला